श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणते जनसी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्याशी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव भावी पुणे कवना भरवसा देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर जोवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे रहाटावे जो असेल मृत्यूशी जिंकित त्याने निश्चय यावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षण क्षणे करावा धर्म याची कारणे पूर्व वयसी परियेसा जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्र गाव फळे तैसे आयुष्य क्षीण होय याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी जैसा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊन जाती उदका परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते तया दिवसी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पायी तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ जैसी सुसरी मनुष्यासी बक्षिती होय परियेसी तैसे या शरीरासी वार्धक्य बक्षी परियेसी या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य द्विज जनी आम्हा का हो वर्जिसी जननी काय बुद्धी बरवी असे ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले आम्हासी पुत्रचारी होतील ऐसी विश्वास नवे गा मानसी कुळदेवता पुत्र राया जववरी होय एकसूत तवरी राहावे समीपत निरुपदे नेदी तव परी सत्य म्हणून विनवितये वेळी माझे वचन अवेरुनी जरी जाशील निघोनी प्राण देईन तत्क्षणी हा निश्चय अवधारी पुत्र नवसी तू आम्हासी आमुचे कुलदैवत होसी सत्य करी गा वचनासी बोल आपुले दातारा ऐकुनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासोन आमचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषोनी मग न राहे ऐक जननी बोल आपुले सत्य करी सवस्त्वर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासनापुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज ऐसे करून या निगुती राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतासी नगर लोक विस्मय करती अभिनव झाले असे म्हणती बाळ पाहो वर्षे साथी वेदचारी सांगत असे विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी तिनी वेद पडती षडशास्त्री जे मनविती तेही येती शिकावया येणे परी तया घरी राहिले गुरु प्रीती करी माता झाली गरोदरी महानंद करीत असे तव नवमास झाली अंतर पत्नी माता झाली प्रसूती पुत्र झाले ख्याती अति सुंदर परियेसा पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष पार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल ऐशा परी वर्ष एक त्रिमासी झाले हे बालक खेळवीत असे माता ऐक आले श्री गुरु तया जवळी जननी ऐक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निदाना पूर्णायुषी आहेत जाण आणि की होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासनापुरतील तुझी जाणा आता आम ते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेती त्यावेळी संतोषिनी माता पिता चरणावरी ठेविती माता स्वामी आमची कुलदेवता अशक्य आम्हा बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माया मोहे वेष्टोन कामना नेण्याची महिमान तुझे माया प्रपंचे वेष्टोनी तू ते जरी सुत म्हणून समय निष्ठुर बोलो वचनी क्षमा करणे स्वामी तारका आमचे वंशासी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामी आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपा मूर्ती जनन मरण यातायात कडे करावे दातारा सगराम वरी जैसी गंगा तैसा तू आलासी चांगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेवीसी कवणे परी या दुरंधर संसारी तुझे दर्शन नव्हे तरी केवी वाचो प्राणात्मा जा ऐकोनी माता पितयांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समय तुमचे मन स्मरण करील आम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळी असेन जननिमित्त तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देत असे जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तू प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रेयायुक्त इय सौख्य होय ऐक देहांती जाना परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तू आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल ऐका वर्षतीसी जानोदी बदरीवनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊन ते वेळा श्री गुरु निघाले अवलीळा नगर लोक येती सगळा माता पिता बोळवेती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत असे 7 वर्षाचे बालक देखा वेद म्हणे तो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधू जन ऐसे त्या ते बोलून करिता ती साष्टांग नमन नाना परिश्रोत वचन करीते झाले अवधारा नमन करून सकळीक आले आपुले गृहांतिक पुढे जाती जननी जनन पुत्रा सवे बोळवित निज स्वरूप जन नियेसी दाविता झाला परियसी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयासी देखते झाले जन
जगत्पजननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता न मिले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उदरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती असे म्हणून माता पिता चरणावरी ठेविती माता आलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुणिया संतोषिनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन मनती तय वेळी असे तया संभोषणी निरोप घेतला तक्षणी परतोनी आली जनक जननी येती संतोषोनी मंदिरात वरदमूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बदरी वना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुनी तयास्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करती आत्माराम तयासी येणे परी तयास्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुणी तप करीती परी येसा तया काशी नगरात तापसी असती आणिक बहुत संन्यासी यती अवधूत तप करीती दारुण तयास श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास दुरंदरी करिता ती तपस्वी येरी अभिनव करीती मनात मनती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परी येसा शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मणिक कर्णिका तीर्थार्थ असे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी दर्शना येती वृद्ध होता योग येती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखोनी अनयनी स्नेह भावे भावी तसे मने समस्त यतीश्वरांसी न म्हणान ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसत असे वय धाकुटे म्हणून नमन न कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही यासी विनऊ परोपकारासी संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल लोकानुग्रहा निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनित होती परियसा या कारणे बाळकासी विनऊ आम्ही परियसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तयाजवळी विनविताती मुनी सगळी ऐकतापसी स्तोम मौळी विनंती असे परियेसा लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समजता उदाहरणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी यज्ञदान गवालंबन संन्यास घेता अति दूषण फल पैतृक भ्रातांगना करू नये म्हणताती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जनसम संन्यास मार्ग सिद्धांत वेदसंमत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमाने निषेध केला सकळसी जन श्री शंकराचार्य अवतारोनी स्थापना केली परियसा तयावरी तुके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिता ती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ मुनिजन ऐकोनी त्यांची विनंती श्री गुरु मुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियेसा ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवितसे नामकरणी संदेह होतो माझे मने कृपानिधी मुनी राया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्या ते झाला अनिक गुरु त्रयमूर्तीचा अवतारू कवने परीस दिसत असे सिद्ध म्हणत असे शिष्यांशी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्री कृष्णासी सांदीपणी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तया परी रहाटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धांशी स्वामी कथा निरूपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहून तयासी दिला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण गुरुचे मूळपीठ असे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळपीठ आद्यंता गुरु संतती परियेसा आदी पीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्त्व गुरु हे मूळपीठ उदारी तदनंतर वशिष्ठ गुरु ते तोनी शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासून शुकगुरु जाण गौंड पादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञान बोधिगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीय तीर्थ गुरु संतती अवधारी मग तयापासून विद्यारण श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा त्याचा शिष्य मळी आनंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरु पीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बदरीवनी अनंत तीर्थे पहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यंती सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी गंगासागरा पासाव तटाक यात्रा करीत देव
प्रयागस्थानी गुरु राव येथे झाले परी येसा. त्या स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू. माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी. चतुर्थ आश्रम तयासी देते झाले परी येसा. नाम माधव सरस्वती तया शिष्यां ते ठेविती. त्यावरी अतिप्रीती शिष्यांमध्ये परी येसा. इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री गुरु सरस्वती मम्माख्याते सिद्ध नामधारका संवादे श्री गुरु चतुर्थाम गुरु परंपराम कथानम. नाम द्वादशोध्याय. श्री गुरुदेव तत्रैव अर्पणस्तु. श्री गुरुदेव दत्त.